एका राज्यात एकच जात तीन उपप्रवर्गात असती का? हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व. मराठवाड्यातली कायकाळीची पोरगी जर खानदेशात दिली तर ती एसटी होती. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली कायकाळ्याची एससी होती. तिकडची कायकाळ्याची एससीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती. बघा आमचा खेळ. धड आमचा मराठ्याचं तसाच हे कर्तृत्व केलं तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोरं ओबीसी ती ओपन. धड आमचा आंतरजातीय विवाह आहे म्हणून कळा ना, आम्ही मराठीचे आहेत का म्हणून न मेळ लागा ना. इतकी बेकारी आहे. तिकडची इकडे पोरगी करावं, ती पोरगी आणलेली ओबीसी, तिचा नवरा ओपन, पोर ओपन आणि ती ओबीसी. आई निवडणुकीला उभा राहती, बाप तिचा प्रचार करतो. म्हणजे कोणाचे हाय का ताळमेळ? हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब. फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असूनही न देणं हे तुमचं कर्तृत्व. ऐकाच आता, हो द्याच आता फडणवीस साहेब. दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे. तुमच्या बुट चाटणारे आमदार लिहित ते गोवानी चपला भरलेले बुट भरलेले चाटणारे ते दोन चार आमदार लिहितात. फक्त कर्तृत्व तुमचं, कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून. तुमचं कर्तृत्व आहे का? याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे, आणखीन विसरणार. उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्यात.